जळगाव जामोद शहरात गेल्या काही तासांपासून बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे। विशेषतः आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे निवासस्थान असलेल्या सिद्धिविनायक नगर परिसर आणि महात्मा फुले कन्या शाळा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्याची हालचाल कैद झाली आहे। या पार्श्वभूमीवर वन विभाग, पोलीस प्रशासन, तहसील, महसूल आणि नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सक्रिय असून ठिकठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे। तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी काही दिवस खबरदारी म्हणून बाहेर पडणे टाळावे। लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये। घराच्या परिसरात रात्रीच्या वेळी विद्युत दिवे सुरू ठेवावेत, जेणेकरून परिसरात स्पष्टता राहील। सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही विनाधार माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका। काही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा। या बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत। नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।